पहाटेला शोभा दिली त्या रान फुलांनी, पहाटेला शोभा दिली त्या रान फुलांनी, हिरव्यावणी कोकिळ गाई मंजूळ गाणी, हिरव्यावणी कोकिळ गाई मंजूळ गाणी, पहाटेला शोभा दिली त्या रान फुलांनी, पहाटेला शोभा दिली त्या रान फुलांनी, हिरव्यावणी कोकिळ गाई मंजूळ गाणी, हिरव्यावणी कोकिळ गाई मंजूळ गाणी, अशी पाहिली कोकिळ नगरी डोळे भरून, पहाटेला शोभा दिली त्या रान फुलांनी, पहाटेला शोभा दिली त्या रान फुलांनी, हिरव्यावणी कोकिळ गाई मंजूळ गाणी, हिरव्यावणी कोकिळ गाई मंजूळ गाणी. धरणी माता जागी झाली जपली कारभाला, गोवरा लावला प्रमाणी हात गोकुळाला, गोवरा लावला प्रमाणी हात गोकुळाला, गोवरा लावला प्रमाणी हात गोकुळाला, सूर्य तेजी चमकून गेली ही स्वप्न नगरी, सूर्य तेजी चमकून गेली ही स्वप्न नगरी, हिरव्यावणी कोकिळ गाई मंजूळ गाणी, हिरव्यावणी कोकिळ गाई मंजूळ गाणी, पहाटेला शोभा दिली त्या रान फुलांनी, पहाटेला शोभा दिली त्या रान फुलांनी, हिरव्यावणी कोकिळ गाई मंजूळ गाणी, हिरव्यावणी कोकिळ
अगे चंद्रा, का ग राधा? आज मथुरेचा बाजार मन किती आनंदून गेलंय बघ. त्याचे निसर्गाचे रम्य वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट, रानकिऱ्यांची किरकिर आणि अंगाला स्पर्शून जाणारी मंद वाऱ्याची झुळूक. असं वाटतं कृष्णाच्या मधुर पवीचे सूरज जणू कानी पडतात. अगं राधे, तुला बरी प्रत्येक वेळेला कृष्णाच्या पावीची धून ऐकू येते. आणि राधे, आपण बाजारात हे विसरू नको. अगं तसं कसं विसरेन मी? आपण साऱ्या मिळून बाजारी जाणार आहोत. अगं राधे, आपल्या साऱ्या जणींचं बाजारी जाणं ठरलंय खरं, पण आपण सारे ताट्या पोरी या रानावनातून जाणार. त्यातच मथुरेची नागोडी वळण्याची वाट भीती तर वाटतेच ना. अगं म्हणूनच म्हणते, ती शेजारची मावशी आहे ना, तिला हाका मारून घे बघ. मी नाही बे तिला मारणार. ते मेले तोंडाने पटकळ, शिवेदाला सुद्धा मागे पुढे करत नाही. कालच तिचं आणि टामूचं जोरदार भांडण झालं होतं. त्यापेक्षा राधे, तूच तिला पण बोलाव. बरं, तू म्हणतेस ना, मग मीच तिला करून बोलवते. मावशी, अगं ये मावशी. अगं का ग म्हटलं पुरी? अगं ये म्हटलं लवकर. अगं आले, हा आले. जगदंबेचे रूप माऊलीचे या जगदंबेचे रूप नारी जातीचा सन्मान करूया गवा, या स्त्री जातीचा सन्मान करूया गवा. काल तुझं आणि टमूचं भांडण का झालं होतं? माझं आणि ठमाकाचं भांडण काय झालं होतं? हो? झालं तुझं लक्ष बरं असतं. जरा बघितलं म्हणून विचारते. काय झालं माहितीये? काय? सकाळी पाठी उठली, म्हटलं 4 गाडी घेऊन पाण्यावर जाईल म्हणून नवऱ्या डोळा गेले. कशाला? पोरं उठतील म्हणून. आता नवऱ्या हातून बघितला तर नवरा तापण फणफण दिला. पण मग रातभर चांगला होता. अचानक काय झालं? त्याला तसा दुसरला आपल्या बघूच्या वैद्याकडे नेला. आता वैद्याने नाडी बघितली ना, वैदी ग म्हटलं माझ्या नवरा झालं काय? तर वैद्य मला काय म्हणतो माहितीये? काय म्हणतात? मावशी तो नवरा उन्हाळला. कशाने ग मावशी? नवरा म्हणजे तो उन्हाळला. कशाने?
तर तेच कळत नाही मला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा सूर्याचं किरण बघित नाही. त्या उन्हाळला कशा आहे? म्हटलं बाबा काय नाही, माझी केस माझ्या ताब्यात दे. माझ्या बापल्याला मी घरात घेऊन येणार, तेवढ्या ठमक बापू माझ्या दारात भाडीत आली. मला काय म्हणते माहितीये? काय? मावशी माझ्या कोंबड्या चोरल्यास. मला मध्ये मावशी माझ्या कोंबड्या चोरल्यास. आता तिच्याकडे 7-8 कोंबड्या, माझी 10-12 कोंबड्या पडलेल्या आहेत. मी ज्या कोंबड्या खाय चोरी तरी लागली तन करायला. तर माझं रांड तन करते कशाला? आतापर्यंत म्हटलं 85 गाव फिरले मी. नवऱ्याचं माझं पाय पुरी काढल्या पण कुणी फट नाही म्हटलं. काय म्हणतेस काय? अगं नवऱ्याच्या मागं म्हणजे नवरा घरात नसता डिलिव्हरी. असं बोल ना. हा, आणि ह्या गोकुळनगरीत ज्या बाईला म्हणतात ना नीच, ती मीच. तू काय माझ्या नादाला लागलो काय? चुकलं का माझं? नाही. मग आता कसं म्हणते तुझ्या भांडण काय सांगता? मी तिला का दिसली, ती दिसली नाही. हा, ते सगळं जाऊ दे. तुम्ही आता मला हाका मारून कशा बोलवलं सांगा आधी. अगं आमचा पोरीपोरींचा विचार आहे मथुरेच्या बाजारी जायचं. अगं चांगला विचार तुमचा. मध्ये थोडं अडलेलं काय? तू आली नव्हतीस ना. बरं मी आले ना म्हणून तुमचं अडलेलं काय? हो. बरं आता मी आले ना. हे बघा पूर्ण आपण बाजार जायचं म्हटलं की कुणी कुणी काय काय घेतलेलं आहे, काय काय नेसलेलं आहे. आता त्याला नेसलेलं दिसतंय मला, पण घेतलेलं मला काय लावलं काय तर आहे. मग कोण सांगते? तू सांगते? मावशी मी सांगू? तू सांगते? हो. तुझी लय गडबड असते, तू सांगायला पहिलं. माझे नाव राधा, स्वभाव माझा साधा. अगं बाई माझी भोळी साधी वाईती. अगं मावशी ऐकून बरं तर सांग, सांग, सांग. माझे नाव राधा, स्वभाव माझा साधा. मी आहे या अन्याची राणी, आणलंय बघ थंडगार लोणी. वा वा वा, तुम्ही आणलंय? बरं तुझ्या माठात दोन आहे मला कळलं. दुसरं कोण सांगतोय? अगं मावशी आता मी सांगते. तू सांगते? हो. तुला नाही घाई आहे, तू सांगायची. सोन्यासारखी माणसं सोन्यासारखं सुख. वा माझी काय सुखातलीच माहिती वाढली मोठी. सोन्यासारखी माणसं सोन्यासारखं सुख. त्यांच्यामुळे त्याला तो माझा चेहरा असतात मग. हा, एवढंच आहे बघ माझ्या संसारचं सुख. म्हणजे आणलंय साजूक तू. तू बांधलाय? हो. तर तू हे का मला आणलंय तू? तिनं पण काजल आणला म्हणजे तू बांधलंयस काय? हो. बरं आणलंय. ए बाई इकडे तुला काय वेगळं सांगायला बाई? मावशी आहे मग का? माझ्या तोंडाला बघत राहू नको. काय तर सांग पटकन. बघा सूर्यापरी तेज माझे, चंद्रापरी माया. काय माझी बाई पायल अरे मग काय कर? बरं तू सांगशील त्या बाईकीला सांग. सूर्यापरी तेज माझे, हा. चंद्रापरी माया. चांदण्याच्या रूपात दिसते माझी काया. हा मग तू होतीत ना तू. चेहरा माझा कधी नसतो नर्वस, पण मावशी आणलाय बघ तिला खरवस. खरवं सांगणार. हो मावशी. बाकीच्याने दही दूध लोणी तूप तू खरवच वेगळंच का तरी आणलं. हो. हा बरं आणलं तर ठीक आहे ठीक आहे. आता त्याची विक्री कशी करायची ते मी बघेन. अजून तुम्हाला काय बोला नाही काय? अगं मावशी तू काय आणलंस? ओके मी काय आणणार आहे? तुम्ही जशा हातात मारा तशीच मी धावत आलो. मी आणणार आहे काय? त्यापेक्षा एक काम करा, तुमच्या माठातलं ना थोडं थोडं मला काढून द्या, म्हणजे मी त्याची विक्री करेन. हो, चालेल. चालेल ना? चालेल. पण हे बघा पूर्ण आपण एवढा घाट करायचा आहे, आपल्याला कंटाळा येणार नाही का? हो. आपण काय गाईन करीत जाऊया. म्हणजे काय म्हणून माहिती एवढा मोठा घाट मोठा आहे, मला काय तुमच्या बरोबर चालवणार नाही. मी हळूहळू मागून येते, तुम्ही तो बरोबर जाऊन थांबा. ठीक आहे? चला. नार सजली शृंगाराणी रूप नक्षत्रावाणी गोड गोजिरी गवळ नाही कशी दिसते देखणी साज खरा पांघरुणी डोई घातली वेणी फणी खळी पडते गालावरती शोभे काजळ नयनी
चंद्रकोर शोभली माझ्या या कपाळी, पियाचा संगोपन दिसतो गोऱ्या गोऱ्या गाली. पियाचा संगोपन दिसतो गोऱ्या गोऱ्या गाली. पियाचा संगोपन दिसतो गोऱ्या गोऱ्या गाली. आणि भोवती गुंफाले केस नक्षीदार, त्याच्यामध्ये मोगऱ्याच्या वेणीचा बहार. त्याच्यामध्ये मोगऱ्याच्या वेणीचा बहार. त्याच्यामध्ये मोगऱ्याच्या वेणीचा बहार. हरभरवट कुंकवाचा, हरिधानाच्या मानाचा, सौभाग्याचे कुंकुमाचे, कसे दिसते शोभनी, रूप नक्षत्रावाणी. धन्य धन्य देवा, तुझी अघात लीला सृष्टीच्या निर्माण करते त्या ब्रह्मदेवा. तुझ्या वराने उन्मत्त झाले त्या कौसल्याने सर्वत्र आकार माजवला आहे. गोर गरीब जनतेचा छळ करून, ऋषी मुनींची यज्ञ भ्रष्ट करून, त्यांना सौखी पळ करून सोडले. स्वतःचा पिता राजा उग्रसेनाला कैदीत टाकून त्यांचा खूप खूप छळ केला. अशा उन्मत्त झालेल्या कौशल्याचा वध करण्यासाठी भगवान विष्णू आठवता धारण केला. तो भगवान श्री कृष्ण बोला पुंडली कवर दे. मथुरेमध्ये कंसाच्या गर्वाने वगैरे याचे कारण गवने प्रतिबंध केले पाहिजे. ही कामगिरी मी माझ्या परमित्र सुदामा संपवितो. सुदामा, अरे सुदामा, आशीर्वाद असो. 360 गोपिकांचा मेळा थाटमाट करून बाजार चालला आहे. हा मेळा माझ्या हुकमाने प्रतिबंध झाला पाहिजे. ठीक आहे देवा, ही कामगिरी आम्ही करतो. मी जात पुण्यानाथ आणि गावाचा सांभाळ करतो. ठीक आहे देवा. अरे बकऱ्या, काय रे सुदामा? अरे देवाने सांगितलेली कामगिरी ऐकलीस ना? अरे सुदामा, देवाने सांगितलेली कामगिरी ऐकली, पण देवाने एवढी मोठी कामगिरी सांगितली की मला काय जमणार नाही बघ. आणि काय बोलतोस काय? तुझी कामगिरी करणार कोण? अरे तुला जमेल ना? काय हा वेळा मला? अरे मला जमली असती तर तुला सांगितलं असतं का? अरे आलं लक्षात बघ. काय? अरे आपल्या जोडीचा पेंद्या, अरे तो आज आलाच नाही. अरे मला गेला कुठं? अरे मला पण माहित नाही, सगळ्या आवाज दिला होता मला, पण आता आलाच नाही. हा गेला अरे कुठे? याला नेहमीच उशीर कसा होतो? अरे हात मारून मारतो. बघ काय ते बाबा तू. बघतो हात मारून. अरे पेंद्या, अरे पेंद्या. अरे काय म्हणतोय सुदामा? अरे बाबा ये इकडे हात कर. आलो हा आलो. रानवनातून फिरत होतो गाई गुरांच्या पाठी. रानवनातून फिरत होतो गाई गुरांच्या पाठी. अरे पाया मला विठ्ठली जाना, जात मोडकी गाडी. अरे पाया मला विठ्ठली जाना, जात मोडकी गाडी. रानवनातून फिरत होतो गाई गुरांच्या पाठी. रानवनातून फिरत होतो गाई गुरांच्या
अरे पेंद्या तुला हाका मारल्या पण हिला कुठे आणते अरे येडे ती चुकली होती ना तिला घेऊन आलो. पहिली नेऊन बांध. बांधतो. अरे गुलामा कशाला ना माझ्या नावाने बोंब मारीत होता. अरे पेंद्या तुला एवढ्या हाका मारल्या तू गेला होतास कुठे रे हा गेला होतास कुठं मसनवड्यात खड्डा मारित होतो. तू येतोस अरे का बोलतोस काय मग वसाडे विचारतोस काय. अरे बाबा आज तुला याला खूपच उशीर झालाय. पुढं काय करत काय होतास? काय करत होतास. हा अरे येड्या माझ्या घरच्या पाठीमागे ना एक एवढी मोठी नदी आहे. हा मग अरे येड्या तिच्यात एक मगर पण आहे. हा अरे येड्या तिचं दात कशी तुझं दात काय बोलतोस काय? मग वसाडे विचारतोस काय. आपलं काम काय सकाळी उठायचं गुरं सोडायची ना आपलं नदीवर जायचं. अरे बाबा हे आपलं नेहमीच काम आहे ना. आणि हा एवढ्या कामासाठी तुला हा एवढा उशीर झाला. काय करत काय होतस रे? अरे त्याचं काय झालं माहितीये हा मी नदीवरनं गुरं घेऊन आलो हा तर घराला बघतो तर काय केलू. मग आई गेली होती पाहुणी हा आणि मला पण लागली होती रे भूक. मग काय केलंस तसाच मी धावत माझ्या शेजारच्या मैत्रिणीकडे गेलो. मैत्रीण ही कोण रे अरे येड्या चिंगी. आता तिचं काय झालं अरे तिच्याकडे गेलो ना तिला मोठ्या मोठ्या हाका मारायला लागलो. हा तर तिची आश म्हणते भाऊ चिंगी घरात नाही आहे. मग चिंगी अब्रू काढायची. काय बोलतोस काय अरे वसाडे चिंगी अब्रू काढायला अरे गेले. बोलतोस अरे गुलाम म्हणून तुम्हाला पुरुषाला मिशा असतात होय म्हणून तुम्ही मिशा काढता. होय आता बायकांना काय मिशा असतात म्हणून बायका अब्रू काढतात. अरे देवा हे भावा हे पेंद्या तुला ॲब्रो बोलायचंय काय मग मदत नसतात ना तुला सांगताय. अरे भावा जरा शाळेत गेला असतास ना तर बरं झालं असतं अरे येड्या मी शाळेत गेलो होतो मग पण शाळेत गेलो ना त्याच्या पहिल्याच दिवशी बाईने माझं वजन केला. अरे हे वजन करतातच. वजन करतात काय. मग अरे मला वाटलं आज वजन केली उद्या नेऊन मला बाजार टिकली तर. अरे असं कुठं असतं काय? असं नसतं. अरे तू सुदृढ आहेस का हे बघायला वजन करतात. असं काय. मग अरे मला वाटलं आज वजन केली किती किलो भरलाय तर बघतील ना उद्या नेऊन बाजार टिकतील. अरे असं काय नसतं. पेंद्या जरा अभ्यास केला असतोस ना. तर 5 झाला असता अरे येड्या म्हणून मी शाळेत जात नाही. आता बोलतोस काय? जर मी शाळेत गेलो असतो हा? तर मी अभ्यास केला असता हो आणि अभ्यास केला असता तर मी पास झालो असतो अरे अभ्यास करून पासच होतात आणि पास झाल्यावर मला आनंद झाला असता पास झाल्यावर आनंद सगळ्यांनाच होतो. आणि आनंदाच्या बाहेर मी खेळायला गेलो असतो हो आणि आनंदाच्या बाहेर मी इतका खेळलो असतो मी थकलो असतो रे. आणि थकल्यावर मला आजार पण आला आणि आजार पण आल्यावर मरणार रे सुद्धा मग मरणार अरे मरणार वरती उठ वरती उठ तू जरा वरती उठू काय वरती उठ हे, अभ्यास करून कोण मरतं काय म्हणत नाही. काय पण बोलतो ए मी काय म्हणतो तुझ्या घरात माणसं किती रे माझ्या घरात ना माझ्या घरात माणसं 5 अच्छा अच्छा तुझ्या घरात माणसं 5 नाही 4 आता तर पास सांगितलीस ना. अरे येड्या उद्या माझ्या बहिणीचं लग्न झालं ती सासरी गेली की माणसं 4 नाही म्हणा. काय बरोबर आहे. म्हणजे तुझ्या घरात 4 माणसं आहेत. नाही माणसं 5. अरे आता 4 सांगितली ना. अरे येड्या उद्या माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं वहिनी घरात आली की माणसं 5 नाही म्हणा. हे पण बरोबर आहे. म्हणजे तुझ्या घरात 5 माणसं आहेत. नाही माणसं 4. अरे ए बाबा हे बाबा, दोघे ठिकाणावर आहे ना तुझं. ठिकाणा काय मग. आता तर 5 सांगितलीस ना. अरे येड्या माझ्या घरात ती म्हातारी आहे ना हा. तिने अन्न पाणी सगळं सोडलं नाही. अरे काय म्हणतोस काय? उद्या गाचातली की बरोबर तुझ्या घरात 4 माणसं आहेत. नाही ना, माणसं 5. ए बाबा तुझी ही सगळी माणसं राहू दे. राहू दे काय राहू दे. मग मेल्यानं मला बोलवलं कशाला. अरे कृष्ण
तुझ्या देवाने आपल्याला मोठी कामगिरी सांगितलेली आहे. आणि ती कोणती रे? 16,308 गोपिकांचा मेला ताटमाट करून चाललाय मथुरेच्या बाजारी. आणि तो आपल्याला अडवायचा, ही कामगिरी तुझ्याला होईल ना? आणि कृष्ण जेव्हा सांगितलेलं आहे हा कामगिरी मग? मग कामगिरी केलीच पाहिजे. पण तुम्ही दोघं सोबत थांबा ना. अरे आम्ही असं ना रे. चला तर मग. बरं ठीक आहे, चल जाऊया. आलेलं पारितोषिक आहे गसयानो दीनमावळला निळा भाला रंग सांगूस आला निळा भाला रंग सांगूस आला सागरे 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 पगरे प्रेम पंडिता सागमतपा मेरे गप्प मारे मग सागरे मेरे सा 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 रंग
आतापर्यंतच्या या सादरीकरणासाठी आलेलं पारितोषिक आहे संतोष तुकाराम जांगली वरचीवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे प्रगती महिला मंडळ हरपुडे वरची घुगवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. गवलनी पाहिलंच काय? आणि येणे दाखवले शिवाय बघू. हे सुदामा याला गवलनी दादा. अरे बाबा हे काय काम काय तुमचं आहे? मावशी तुम्हाला ओळखलाच नाही? मेरा मला मित्र कशाला ओळखीन? मावशी तुम्हाला खरंच ओळखलाच नाही? अरे मला खरंच नाही ओळखलेलं आहे. मावशी पेन द्या. कोणी लो ह्याला एखादं पेन द्या, चांगलं लिहणार द्या. अगं मेले पेन कशाला मागतीस? आता माझं पेन द्या म्हणून. अगं मेले माझं नाव पेन द्या. अरे पेन द्या. अरे 8-10 दिवसापूर्वी बघितला चांगला केसाचा टोप होता, मी टाकून केला. अगं मेले त्याची एक वेगळीच मोठी प्रेम कथा आहे. कोणाची प्रेम कथा? माझी. त्याची? हो मग मावशी तुझी सांग काय प्रेम कथा, थोडक्यात काय ती सांग. सांगतो ना. सांग सांग. अगं मावशी मी परवा आहे ना नदीवरनं गुरा घेऊन येत होता. हं. तेवढ्यात मला मागणं आवाज आला. नाही ना मागणावा नाही आलाय. अगं मावशी मागणं आवाज आला.
तू इथं कुठं काढला होती इथनं आवाज आला तू 2 फूट लांब होती तो मेला कसा आला ना? अगं मेले मला एका पोरीचा आवाज आला हा. तसाच मी धावत 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 गेलो हा. तिच्या प्रेमात पडलो घरच्यांना सांभाळलं मग घरच्यांनी सगळं फौर करून टाकली नाही ते बरं केलं नाही हा बरंच त्या केलं घरच्यांना समजलं तर बरं झालं. तुझी मेला मच्छी गिरवली चांगली हा मावशी काय का याची प्रेम कथा नव्हती हा. तुझं आणि तुझ्या नवऱ्यासारखं भांडण काय होत असतं अरे मेल्या माझं आणि माझ्या नवऱ्याचं भांडण होतं मेल्या तुमच्या बापाचं काय गेलं आमच्या बापाचं काहीच जात नाही हा. पण तुझ्या भांडणामुळं आम्हाला त्रास किती होतोय माहितीये तुला आयच्याने विचारलं पण सांगते फोटो सांगणार नाही काय तर सांग. आता बघ मला एकावर एक 5 पुरी मग खालची चिराडली की आता म्हटलंच एकावर एक 5 पुरी ना म्हटलं खालची चिराडली की मेल्या एकावर एक बसल्यात काय मेल्या मला एकूण 5 पुरी असं सांग ना हा. मला एकूण 5 पुरी तर माझ्या बापाला काय म्हणलं काय? अगं सको म्हणजे कोण तू. हा आपल्याला एकूण 5 पुरी झाल्या हा. म्हणजे 5 गौरी झाल्या म्हणजे 6वा एखादा पोरगा गणपती नको हा? एकावरच 5 गौरी आहेत म्हटल्यावर एखादा गणपती हा हवा अरे पण माझ्या बापल्याला कोण सांगणार काय? नुसतं हात लावला आणि पाय लावला म्हणजे गणपती होत नाही त्याला मध्ये सण लावायला लागते कोंडाचा गणपती होईल कसा अरे पण माझ्या बापल्याला कोण सांगणार बापयाला सांगायचं जरा कुठेतरी देवाधर्माच्या बळ आईच्या फोटो सांगणार ना विचारला म्हणून सांगते सांग काय ते आपल्याला पोरगा का होत नाही हा. म्हणून माझ्या बापल्याला म्हटलं कुठेतरी देवात जा हा मग तर माझा बापल्या एका फरक देवात गेलेला होता हा ते देवा माझ्या बापल्याला काय सांगितलं काय म्हणाला असा तुझ्या घरात जा हा. आणि तुझ्या जागेत विहीर मारा सुरुवात हा. कर एकदा म्हणाला विहिरीला पाणी लागलं की तुला पोरगा झाला म्हणून समज मावशी विहिरीला पाणी लागलं हा? अगं विहिरीला पाणी लागलं काय अरे घराला पुढे हा खड्डा मारतो अरे, मागे. विहिरीला पाणी लागलं नाही त्या माणसाला सांगितलं घराच्या पुढच्या साईडला खड्डा मार हा मागे मारा गेला मग झाला पाणी लागणार कुठला आता लागेल कसं पाणी मग मावशी हा. तुझ्या नवऱ्याला नाही समजलं मग तू जायची ना एका देवाधर्मात आयच्या खोटं सांगणार ना विचारलं म्हणून सांगते माझ्या बापीवर माझा अजिबात भरोसा नाही म्हणून मी स्वतः का देवाला गेलेलो होतो ते देवाला विचारलं माझा बापया हा मसा पौर्णिमेला चाला उठल्यासारखा करतो लोकांना शिव्या देतो 10 रुपयाचा नेमका विषय काय आहे तो सगळे देव धर्म काय काय सांगतात सांगतात? हा माझा जुनेंगी विषय आहे म्हणजे वाढवडला वाढ वडिलांचा हा. तर आमच्या घरात चाला येण्याचा जो विषय होता ना तर आमच्या आज्या सासऱ्याला होता लय जुनी आहे. तर आज्या सासरा मेला ना त्या माझ्या सासरा गेला पुढे बाबा बाबा करी तर म्हाताऱ्याच्या अंगात चाला होता तर माझ्या सासऱ्याच्या अंगात आला लय कडक विषय माझा जेव्हा सासरा मेला हा. तेव्हा माझा बाबा गेला पुढे बाबा बाबा घरी म्हाताला मिठी मारला मग? तर त्याच्या अंगात आला होता तर माझ्या बापाच्या अंगात आला आता माझ्या बापाला साधा सर्दी खोकला ताप जरी भरला तरी मी उठते आणि शेजारच्या पुढे आणून झोपते मग त्याच्या पुढे झोपत नाही अरे अचानक जर आजारी पडून त्याचा जीव जात आला आणि मारता मारता मला मिठी मारणार तर त्याच्या अंगात आला माझ्या अंगात नाही येणार हे पण बरोबर आहे मावशी मेला म्हणून आमची भांडणं होतात असं आहे तुम्हाला सांगू उपयोग आहे त्याचा आम्हाला सांगून द्यावी मग तुमचं काय काम तेवढं सांगा मावशी तुला बाजारात जाता येणार नाही अरे बाबा असं देवांचा हुकूम आहे होय मग करायचं काय अगं तुम्ही इथं बसा हा, म्हणजे सुचलं तुला काहीतरी सांगवायला याला सुचतं कधी कधी सुचतं ना होय हा म्हणजे बसायला होय होय ना रे तुला काय वाटतं बसायला होय काय मावशे बसावं लागेल इथं तुला अरे मग वेळ कशा करा पटकन सांगा आम्हाला काय दुसरं का पुन्हा आपण आपल्याकडे बसूया बसा दादा. सगळे पेंद्या आता देवाला जाऊन सांगायला पाहिजे सांगायला पाहिजे तर चल चल मग लवकर चल
केलेली दिसत नाही प्रथम आपणच पाहावे. आपण कोण? मला श्रीकृष्ण भगवान म्हणतात. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मला ते असतात. पायी पद्मा बिरा मस्त गिरा असे विटेवरी उभे असतात. मला ते एक माझ्या जन्माची गुन्हा. ऐक राधे गातो माझा मी जन्म खुना. हो ऐक राधे गातो माझा मी जन्म खुना. युगे राधे किती न करे केले तरी शरण आल्याशिवाय जाऊ देणार नाही. त्यात मला रजा आहे. राधे सत्योदय दिले होते. मी या जन्मी बोलतो घेणारा येतील काय देवा. हे गिरिधारी तू कृष्ण सख्या रे ही राधिका भुलली तुलाच का रे
शर्माली. जात तुला रजा आहे. गौरवने प्रतिबंध केल्याचे कारण दुष्ट कंसार कन्या असेल तुझ्या पायाची नस. मस्त कायला भिडले असतील आपण द्यावे आणि युद्धाच्या तयारीला लागावे. धान्य ते राज्य, धान्य ती प्रजा. माझं राज्य किती आनंद चालणार का नाही चालणार. मला पाऊस सारखे माणसाची काय करता. अंधार माझ्या या मित्राकडे पहाड तिकडे असं का झालं. अंधार होण्यास कारण आले लक्षात माझी बहीण देवकी व वसुदेव यांचा विवाह मोठ्या थाटापट लावून दिला. विवाह होता क्षण आकाश कंस राजा सावध देवकीला होणार 8वा पुत्र तुझा वध करेल. नाही हेच माझे पैजल मस्तकडे गेले व देवकी वसुदेव यांना मजूर लागून त्यांना होणारे सामने ठार केले. 7वा बलिराम 8वं कृष्ण याला पण यासाठी पाठवतो. मग मध्ये झाले का हो पाय नेहमी धावत निघाले. आज 12 होण्याचे कारण आले लक्षात. हे त्यांना त्याच्याकडे समजले असंच जाता कोण जेवढत आणि काही वाजता कामला सुचत लागतो. कोण नंदाचं कारण चालू गौरवणी प्रतिबंध करायचं तुझ्या आहे ना. हो मग माझे लाल थोडी बोलस बरोबर तो झडीन तुझ्या पाहूया कडे. ठीक आहे. मायबापू आतापर्यंत आपल्या समोर